बातम्या सुपरफास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आता इतर सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा घेणार आहोत सुपरफास्ट आढावा। एकीकडे राज्यभरात उन्हाचा तडाखा वाढलेला असताना सांगलीच्या कवठे महांकाळ तालुक्यात गारांसह जोरदार पाऊस पडलाय। डोंगरसोनी, तिसंगी, घाटनांद्रे, झुळेवाडी या ठिकाणी गारा कोसळू लागल्यामुळे स्थानिकांची चांगलीच तारांबळ उडाली। या गारपिटीमुळे छाटण्या झालेल्या द्राक्ष बागांचं मोठं नुकसान झालंय। दरम्यान पश्चिम महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता हवामान खातं आणि स्कायमेटकडून वर्तवण्यात आली आहे। सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्यात पावसाच्या सरी कोसळू शकतात असा अंदाज वर्तवण्यात आलाय। दरम्यान विदर्भातील वाशिममध्ये देखील काल पावसाच्या सरी कोसळल्या। राज्यातील तूर खरेदी समोरची विघ्न काही केल्या कमी होत नाहीत। तुरीची गुणवत्ता तपासणारी यंत्रणाच नसल्यानं तूर खरेदीचा खोळंबा झालाय। 22 तारखेनंतर राज्यात एकमेव अकोल्यातल्या खरेदी केंद्रावरती तुरीची खरेदी सुरू झाली, मात्र ग्रेडिंग करणाऱ्या यंत्रणेअभावी तिथली देखील तूर खरेदी थांबली आहे। FAQ आणि नॉन FAQ या दोन प्रकारे तज्ञ ग्रेडर्सकडून तुरीची प्रतवारी केली जाते, मात्र तूर खरेदी केंद्रांच्या संख्येच्या प्रमाणात आवश्यक असणारे ग्रेडर्सच उपलब्ध नाहीयेत। कर्जबाजारीपणामुळे जालन्यातील 2 शेतकऱ्यांनी एकाच दिवशी आत्महत्या केली आहे। अंबड तालुक्यातील कैलास मोताळे आणि घनसावंगी तालुक्यातील गोविंदराव धबडकर असं या शेतकऱ्यांची नाव आहेत। दोघांवर देखील 2 लाख आणि 2,15,000 असं प्रत्येकी कर्ज होतं। दरम्यान दोघांच्या आत्महत्येनं परिसरात हळहळ व्यक्त केली जाते। दुष्काळाला महाराष्ट्रातून हद्दपार करण्यासाठी आमिर खानच्या पाणी फाउंडेशनने यावर्षी देखील वॉटर कप स्पर्धेचं आयोजन केलंय। सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या ग्रामस्थांकडून मोठ्या उत्साहात कामं सुरू आहेत। गावकऱ्यांच्या या प्रयत्नांना शहरातली माणसं देखील साथ देऊ इच्छित आहेत। त्यांच्यासाठी पाणी फाउंडेशन मार्फत 1 मे रोजी महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून चला गावी मोहीम राबवण्यात येते। यात शहरातील नागरिकांनी सहभागी होऊन गावात श्रमदान करावं असं आवाहन पाणी फाउंडेशन आमिर खान यांच्या मार्फत करण्यात येतंय। अवाजवी दरवाढ करणाऱ्या सिमेंट कंपनी मालकांना तुरुंगात टाकू असा सज्जड दम केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी दिलाय। शिवाय दरवाढ नियंत्रणात नाही ठेवली तर बंद असलेल्या सरकारी सिमेंट कंपन्या पुन्हा सुरू करू असंही गडकरी म्हणाले। नागपुरात आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते। उद्योगात नफा कमावणं स्वाभाविक असलं तरी ज्या प्रकारे सिमेंटचे दर वाढवून लोकांना वेठीस धरलं जातंय ते खपवून घेतलं जाणार नाही असंही गडकरी म्हणाले। सीमेंट वाले अभी 100 रुपये बोरी बढ़ाए। मैं जा रहा हूँ दिल्ली, मैं इनका ऐसा बैंड बाजा बजाऊंगा, इनको टीवी वाले मेरा नोट कर ले, इनको जेल में भेजने का काम करेंगे, क्योंकि मेरे पास 285 लाख टन सीमेंट बुक है पर कार्टेल करके 100 रुपये का भाव बढ़ा। इस प्रकार की नीति अपनाने वाले लोगों को कड़ी कार्रवाई करनी चाहिए। नाशिक जिल्हा बँकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडेंसह 2 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय। महावितरणची फसवणूक केल्याप्रकरणी नाशिकमधल्या मुंबई नाका पोलीस ठाण्यात दराडेंविरोधात गुन्हा नोंदवण्यात आलाय। महावितरणचे एकूण 33 कोटी 22 लाख रुपये बुडवल्याचा दराडेंवरती आरोप आहे। नाशिक आणि मालेगावात ही फसवणूक झाल्याचं पोलीस तक्रारीत म्हटलं गेलंय। गुलाबराव पाटलांविरोधात एकनाथ खडसेंनी केलेल्या अब्रू नुकसानीच्या खटल्यात न्यायालयानं दोघांच्या पुढे तडजोडीचा प्रस्ताव ठेवलाय। त्यासाठी दोन्ही नेते जळगाव न्यायालयात हजर झाले होते, मात्र या संदर्भात काहीही निर्णय होऊ शकला नाही। न्यायालयानं पुन्हा दोन्ही नेत्यांना चर्चा करण्यासाठी 2 मेची तारीख दिली आहे। कृषी मंत्री असताना एकनाथ खडसेंनी पदाचा दुरुपयोग करून स्वतःच्या शेतीसाठी अनुदान लाटल्याचा आरोप गुलाबराव पाटलांनी केला होता। याच आरोपांवरून खडसेंनी गुलाबराव पाटलांविरोधात 5 कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा खटला भरलाय। माननीय न्यायालयाने या संदर्भामध्ये तडजोड करण्यासाठी या ठिकाणी बोलवलेलं होतं। न्यायालयासमोर या विषयाची आता चर्चा झाली आणि या चर्चेचा तपशील मी देऊ शकत नाही, परंतु या संदर्भामध्ये पुढच्या तारखेपर्यंत त्यांनी अवधी दिलेला आहे। आम्ही त्यांनी केलेल्या दाव्याप्रमाणे आमचं उत्तर आम्ही कोर्टामध्ये दाखल केलेलं आहे आणि आम्ही सांगितलं आहे की बिना शर्त बिना अट त्यांनी त्यांचा दावा मागे घ्यावा। आमचं काही एक म्हणणं नाही।
कुकडीच्या पाण्यासाठी गेल्या 3 दिवसांपासून आंदोलन करणारे आमदार राहुल जगताप यांना अटक करण्यात आली आहे. आमदार जगताप यांच्यासह काही आंदोलक कार्यकर्त्यांना देखील ताब्यात घेण्यात आलंय. काही शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जाऊन आपल्या मागण्या समोर ठेवल्या, मात्र अद्याप हा प्रश्न मार्गी लागलेला नाहीये. श्रीगोंदा तालुक्यातील फळबागांना पाणी दिल्याशिवाय कर्जतला पाणी जाऊ देणार नसल्याच्या भूमिकेवरती इथले शेतकरी ठाम आहेत. हक्काचं पाणी मिळावं यासाठी आमदार राहुल जगताप यांच्यासह शेतकरी कुकडीच्या कॅनॉलमध्ये भजन करून ठिय्या आंदोलन करत होते. काही जरी झालं तरी चालेल, पण तालुक्याच्या बाहेर आम्ही पाणी जाऊन देणार नाही. जर त्यांनी अशा पद्धतीने अटक करण्याचा प्रयत्न केला तरी मी असेल, आमचे सर्व सहकारी असेल, आम्ही त्या ठिकाणी गेट उघडून त्या ठिकाणी सगळं पाणी श्रीगोंदा तालुक्यातच काढणार, खाली पाणी जाऊन देणार नाही. ह्याच्यासाठी आम्ही पूर्ण लढणार. पनवेल पाठोपाठ मालेगाव महापालिकेत देखील सेना भाजपची युती होणार नसल्याचं दिसतंय. युतीची शक्यता नसल्यानं मालेगावात भाजपनं स्वबळावरती लढण्याची तयारी सुरू केल्याची माहिती भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. मालेगाव महापालिकेसाठी आजपासून नामांकन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. उद्या भाजपच्या कोर कमिटीची बैठक होणार असून त्यात स्वबळाबाबत अधिकृत निर्णय होण्याची शक्यता आहे. मालेगाव महापालिकेतल्या 84 जागांपैकी पश्चिम पट्ट्यातील 20 जागा या हिंदू बहुल आहेत. त्यामुळे युती झाली नाही तर या ठिकाणी भाजप विरुद्ध शिवसेना अशीच लढत रंगणार आहे. तुळजाभवानी यात्रा अनुदान घोटाळ्याप्रकरणी सर्व आरोपींचा अटकपूर्व जामीन काल न्यायालयानं फेटाळून लावलाय. नगराध्यक्ष अर्चना गंगणे, मुख्याधिकारी संतोष ठेंगळे यांच्यासह 13 नगरसेवकांचा जामीन अर्ज उस्मानाबाद जिल्हा न्यायालयानं फेटाळून लावला. एकूण 1,60,30,00,000 हा घोटाळा आहे. 2011 या वर्षात नवरात्र महोत्सवातील निधीत अपहार झालेला होता, ज्यात भक्तांना सेवा देण्याच्या नावाखाली शासनाचा निधी संगनमतानं लुटण्यात आला होता. ट्रिपल तलाकच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वक्तव्य केलंय. मुस्लिम समाजानं एकत्र येऊन यावरती समाधान काढण्याची गरज असल्याचं मोदींनी म्हटलंय. मुस्लिम समाजातून काही जणांनी पुढाकार घेतल्यास मुस्लिम समाजच ट्रिपल तलाक विरोधात लढण्यास पुढाकार घेईल असा विश्वास देखील मोदींनी व्यक्त केलाय. दिल्लीत महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात मोदी बोलत होते. मुसलमान समाज में से भी ऐसे प्रबुद्ध लोग पैदा होंगे, आगे आएंगे और मुस्लिम बेटियों को उनके साथ जो गुजर रही है, जो बीत रही है, उसके खिलाफ वो खुद लड़ाई लड़ेंगे और कभी न कभी रास्ता निकालेंगे. पश्चिम बंगालमधील अभिनेत्री आणि मॉडेल सोनिका सिंग चौहान हिचा अपघाती मृत्यू झालाय. कोलकात्याच्या राजबेही एव्हेन्यू जवळ हा अपघात घडला. या अपघातात सोनिकाचा मित्र आणि टॉलिवूडमधील अभिनेता विक्रम चॅटर्जी देखील गंभीर जखमी आहे. ते दोघे जण टोयोटा कोरोला गाडीतून जात होते. यावेळी विक्रम चॅटर्जीचा कारवरील ताबा सुटला आणि कार थेट डिवायडरला जाऊन धडकली. मुंबईसह कोलकात्यात सोनिकानं मॉडेलिंग क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. प्रो कबड्डी लीगमधल्या सोनिका चौहाननं केलेलं अँकरिंग देखील अनेकांच्या स्मरणात राहिलेलं आहे. गुगलच्या सीईओचा पगार किती असेल याचा तुम्ही अंदाज लावू शकता का? त्यांचा पगार ऐकून तुम्हाला धक्का बसेल, कारण गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा महिन्याचा पगार तब्बल 100 कोटी रुपये. एवढा पगार असणारे सुंदर पिचाई हे जगातील एकमेव व्यक्ती आहेत. सुंदर पिचाई यांच्याकडे गुगलने ऑगस्ट 2015 मध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची जबाबदारी सोपवली होती. 2016 मध्ये त्यांना $198.7 मिलियन म्हणजेच 12.77 अब्ज रुपयांचे शेअर्स मिळाले होते. 2015च्या तुलनेत ते दुप्पट आहे.